नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मंथन परीक्षेचा इयत्ता 4थीचा विषय भाषा मराठी व मॅथमॅटिक्स याचा पेपर 1 बघणार आहोत आपण. सेमी इंग्रजी माध्यम हा विभाग 1 आहे मराठी. पहिला प्रश्न आहे, समाजाची सेवा करणारा या शब्दसमूहासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ज मा क से व क. मग समाजसेवक हा शब्द त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द असा तयार होतो. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील पर्यायातून एकवचनी शब्दांचा गट निवडा. घरटे, खेळणे, मडके, गाणे. ऑप्शन नंबर 2. प्रश्न आहे 3, सोबतच्या चौकटीतील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा. आता इथे ह्या अक्षरांपासून म्हण होते, अंथरूण पाहून पाय पसरावे. तर त्याचा अर्थ येतो ऐपतीच्या मानाने खर्च करावा. ऑप्शन नंबर 1 हे आन्सर येतं. प्रश्न क्रमांक 4 आहे, प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय शोधा. तर यामध्ये फक्त कोंबडी खुराड्यात राहते, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे. बघा 5 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य वापर करता येईल? खो खो खेळताना मार लागला तरीही मुले. ऑप्शन नंबर 4 पर्वा न करणे, म्हणजे खो खो खेळताना मार लागला तरीही मुले खेळत होती, म्हणजे ते पर्वा न करता. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील पर्यायातून योग्य विरामचिन्हे वापरलेले वाक्य शोधा. बघा योग्य विरामचिन्हे वापरलेलं वाक्य आहे ऑप्शन 1 ब आणि क. ब आहे, पावसामुळे नदी, तलाव, धरणे आणि विहिरी भरतात. इथे कॉमा आणि पूर्णविराम हे योग्य ठिकाणी वापरले आहेत. क आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. इथे बघा इथे पूर्णविराम व्यवस्थित आलेला आहे आणि जे मेन शब्द आहे त्याला काय केलं आहे, कॉमा केलेला आहे, म्हणून हे ब आणि क ऑप्शन नंबर 1 हे आन्सर येणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा. तर ऑप्शन नंबर 1 60 वर्ष साठी महोत्सव ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहे? खूप थंड केले की लगेच बर्फ होतो. तर बर्फ आणि पाणी ही 2च नावे आली आहेत. तर ऑप्शन नंबर 4 हे आपले उत्तर येते. बघा 9 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायात समुद्र या शब्दाचे 2 समानार्थी शब्द आले आहेत? तर ऑप्शन नंबर 3 पयोधी आणि रत्नाकर. 10 नंबरचा प्रश्न आहे, इथे काही शब्दमालिका दिलेली आहे. चौकटीतील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास मादी या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द तयार होईल? ठीक आहे, तर पहिल्या ऑप्शन नंबर 1 आहे, पहिल्या व तिसऱ्या. बघा 11 आणि 12 साठी सूचना आहे की हा उतारा वाचून आणि मग आपल्याला याची उत्तरं द्यायची आहेत. उतारा तुम्ही व्यवस्थित वाचलेला असेल किंवा वाचून घ्या आणि मग आपण या प्रश्नांची उत्तरे बघूया. 11 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात बैलांची पूजा करणारा तो फक्त मट्टू पोंगल नावाने हा आपल्या महाराष्ट्रात ओळखला जात नाही. तर ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे, वरील उतार्यासंबंधित एकूण किती विधाने योग्य आहेत? तर याचा ऑप्शन नंबर 1 हे उदाहरण फक्त योग्य आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यात अधोरेखित शब्दांसाठी मराठी भाषेत वापरला जाणारा योग्य इंग्रजी शब्द शोधा. आता बघा व्यापारातील हिशोब ठेवण्यासाठी शालिनीने संगणकाची आज्ञावली तयार केली, म्हणजे काय, सॉफ्टवेअर. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर येतं. आणि 14 आणि 15 साठी या कवितेवर आधारित प्रश्न आहेत. कविता तुम्ही वाचून घ्यायची आहेत. प्रश्न बघूया आपण. प्रश्न 14 आहे, कवितेतील प्रश्न आहे, वरील कवितेत ज्या प्राण्याचा उल्लेख केला आहे त्या प्राण्याच्या अनुक्रमे पिल्लूदर्शक व समूहदर्शक शब्द पर्यायातून शोधा. आता पिल्लूदर्शक शब्द आहे, मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात, करडू, आणि त्यांच्या याला काय म्हणतात, समूहाला कळप असं म्हणतात, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 16 आहे, खालील पर्यायातील अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. तर ऑप्शन नंबर 2 अस्वस्थ हा शब्द जो आहे तो अशुद्ध आहे. 17 व 18 साठी खालील जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. तर ही जाहिरात आपल्याला वाचायची आहे पूर्णपणे आणि त्यावर आधारित या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा प्रश्न क्रमांक 17 आहे, सोबतच्या जाहिरातीमध्ये योगासन वर्ग कोणत्या वयोगटासाठी आहे? तर हे 10 ते 18 वर्ष या वयोगटासाठी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 18 आहे, सोबतच्या जाहिरातीत आरंभ योग शिक्षण केंद्राविषयी चुकीचा पर्याय शोधा. तर ऑप्शन नंबर 2 आहे, योगासन वर्गाचे आयोजन दिवाळी सुट्टीत करण्यात आले आहे, हे चुकीचं ऑप्शन आहे.
प्रश्न क्रमांक 19 आहे, पुढील अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द शोधा. तर आहे वामन मूर्ती. 20 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यात अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा. आता चपला म्हणजे काय? वीज. 21 व 23 साठी खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे योग्य पर्यायातून शोधा. ठीक आहे, हा संवाद तुम्ही वाचून घ्यायचा आहे. आपण प्रश्न बघूया. 21 नंबरचा प्रश्न आहे, वरील संवाद कोठे व किती व्यक्तींमध्ये झाला आहे? तर ऑप्शन नंबर 3 आहे, वर्गात व 4 व्यक्तींमध्ये हा संवाद झालेला आहे. ठीक आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, बॅडमिंटन खेळात कोण कोण जिंकले होते? तर बॅडमिंटन खेळामध्ये ऑप्शन नंबर 4 मीना जिंकलेली आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, वरील संवादावरून आपल्याला कोणता बोध होतो? फाजील आत्मविश्वास न बाळगता नियमित सराव करावा. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 ते उत्तर आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, खालील पर्यायातून विरुद्ध शब्दांची चुकीची जोडी शोधा. आता चुकीची निरुत्साही उत्साही ही बरोबर आहे. काळजी आणि चिंता दोघांचा अर्थ एकच होतो, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. मंजूळ आणि कर्कश विरुद्ध शब्द आहे. शिक्षा आणि बक्षिसे पण विरुद्ध शब्द आहेत. आता 25 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी वर्तमान काळी वाक्याचा पर्याय शोधा. आता बघा, इथे आहे, उद्या परिपाठ असल्याने मीना सकाळीच गोष्ट वाचत आहे. उद्या आहे परिपाठ, ती आज वाचते. ब आहे, मुले काल सहलीवरून आल्यामुळे थकून गेली, काल. क आहे, मंगेश सायंकाळी समुद्रकिनारी मावळता सूर्य पाहत आहे. ही आत्ता चालू असणारी घटना आहे, म्हणून हे वर्तमान काळातील वाक्य येते. ड आहे, परवा बाबा आणि काका कोल्हापूरला जाणार आहेत. परवा म्हणजे ही भविष्यकाळातली घटना येते, म्हणून फक्त क, ऑप्शन नंबर 4 हे उत्तर येणार आहे. बघा, विभाग क्रमांक 2 आहे, गणित विषयाचा आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आता हे या आकृतीमध्ये 1 2 3 4 4च त्रिकोण आपल्याला इथे दिसत आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 2 4 त्रिकोण आहेत. बघा, आता हा मी मराठीमधला घेते आहे, पण इंग्रजी आणि मराठी यांचे ऑप्शन हे आन्सरचे सेम असणार आहे. ठीक आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे, 55,555 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर ऑप्शन नंबर 3 आहे. 28 आहे, एका आकृतीत बागेची लांबी 20 मीटर व रुंदी 10 मीटर आहे, तर त्या बागेला 5 पदरी कुंपण घालायचे आहे, तर एकूण किती मीटर तार लागेल? तर ऑप्शन नंबर 3 300 मीटर आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 50 येणार नाही? तर ही 1 येते, ऑप्शन नंबर 1. 30 आहे, 1 ते 100 संख्यांमध्ये 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? तर 1 आहे, 90, ऑप्शन नंबर 1. 31 नंबरचा प्रश्न आहे, 26 जानेवारी 2026 रोजी सोमवार होता, तर त्याच महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? तर ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. बघा, 32 नंबरचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? छायांकित न केलेला भाग म्हणजे 1 2 3 पार्ट आहेत न छायांकित केलेले, आणि टोटल पार्ट्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8, तर 3/8, ऑप्शन नंबर 2 आपलं हे उत्तर येणार आहे. बघा, 33 नंबरचा प्रश्न आहे, एका फर्निचर दुकानातून गजाननने 12,500 रुपयांची खुर्ची व 8,500 रुपयांचा ऑफिस टेबल खरेदी केला. त्याने दुकानदाराला 25,000 रुपये दिले, तर दुकानदार गजाननला किती रुपये परत करतील? आता 12,500 म्हणजे 12,250 येतात, आणि 8,500 म्हणजे 8,500. ह्या दोघांचे टोटल करून ते 25,000मधून मायनस केल्यानंतर आपला आन्सर येतं ₹4,250, म्हणजे 4,250 रुपये. 34 नंबरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्येची योग्य विस्तारित मांडणी करून पर्याय शोधा. बघा, 77,707, तर याचा ऑप्शन नंबर 3 येतं. इथे मी मांडणी केलेली आहे, बघू शकता तुम्ही. 35 नंबरचा प्रश्न आहे, खालील आकृतीबंधाचे निरीक्षण करा व रिकाम्या जागी येणारा योग्य पर्याय शोधून दिलेला आकृतीबंध पूर्ण करा. तर याचा ऑप्शन नंबर 2 हे आन्सर येणार आहे. बघा, प्रश्न 36 आहे, सोबतच्या बेरजेच्या उदाहरणामध्ये स्टार त्रिकोण आणि चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? तर ऑप्शन नंबर 2 ह्याचं उत्तर असणार आहे. बघा, हे क्वेश्चन नंबर 37 आहे, अँगल MLM हा लघुकोण आहे, तर त्याचे माप पुढीलपैकी कोणते असू शकते? आता लघुकोणाचे माप हे 0 किंवा 90पेक्षा कमी, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर येईल. 38 नंबरचा प्रश्न आहे, 48,589 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती येते? बघा, हा हजाराच्या स्थानावर पण आहे आणि
दशक स्थानावर पण आहे, म्हणजे हा युनिट प्लेस टेन्सला पण आहे आणि थाउजंडच्या प्लेसला पण आहे. तर या दोघांची जर बेरीज केली तर येतं 8080 आपलं उत्तर येणार आहे, ऑप्शन नंबर 4. 39 नंबरचा प्रश्न आहे, 3000च्या संख्येला कितीने भागले असता भागाकार 120 व बाकी शून्य उरेल? तर याचा ऑप्शन नंबर 1 आहे 25. 40 नंबरचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताचा प्रत्येक कोन हा काय असतो? काटकोन असतो, म्हणून ऑप्शन नंबर 3 उत्तर येणार आहे. 41 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी असममित आकृती कोणती? तर बघा यामध्ये ऑप्शन फक्त अ, ब आणि ड या काय आहेत? असममित आकृती आहेत. ठीक आहे. खालीलपैकी एकूण किती गुणाकार योग्य आहेत? तर बघा हे गुणाकार दिलेले आहेत, तुम्ही सॉल्व करून बघायचं आहे की किती बरोबर येतात ते. ऑप्शन 1 म्हणजे 2 गुणाकार हे बरोबर आहेत. बघा 44 आणि 43 प्रश्न जे आहे ते या चित्ररूपी इथे दाखवलेले आहेत. ठीक आहे. 43 नंबरचा प्रश्न आहे, सीताफळ उत्पादक शेतकऱ्यापेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे? तर याचा ऑप्शन नंबर 4 आहे, तर 30ने कमी आहे. बघा 44 नंबरचा प्रश्न आहे, प्रत्येक शेतकऱ्याने 3 क्विंटल फळे निर्यात केली तर एकूण किती क्विंटल माल निर्यात होईल? तर इथे येतो ऑप्शन नंबर 3 900. बघा प्रश्न 45 आहे, इष्टिका चिती या आकृती संबंधी चुकीचा पर्याय शोधा. तर ऑप्शन नंबर 3 आहे, 12 शिरोबिंदू व 10 पुठ्ठे असमान लांबीचे असतात. बघा 46 नंबरचा प्रश्न आहे, 43,218 या संख्येपेक्षा 100ने कमी असणारी संख्या अक्षरात कशी लिहाल? 43,118 ही संख्या आपण अशी अक्षरात लिहिणार आहे, ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. 47 नंबरचा प्रश्न आहे, 2020, 2220, 2222 आणि 2002 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येची दुप्पट किती? तर ऑप्शन नंबर 3 येतो 4040 येतात. ठीक आहे. 48 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येत 5ने निशेष भाग जाईल? तर ह्या ज्या संख्या आहेत त्यांना सर्वांनी 5ने निशेष भाग जाईल, म्हणून याचा 4 नंबरचा सर्व पर्याय बरोबर. ऑप्शन नंबर 3 4967. 50 नंबरचा प्रश्न आहे, 3 1 5 2 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी कोणती समसंख्या तयार होईल? बघा ती संख्या आहे 54,312. खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? तर बघा इथे ही विधाने दिलेली आहेत, याच्यापैकी 4 विधाने आपले बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1. 52 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृतीपासून घन तयार होईल? तर बघा याचं आहे ऑप्शन नंबर 2, फक्त अ आणि ब या 2 आकृत्यांपासून आपला घन तयार होणार आहे. ठीक आहे. 53 नंबरचा प्रश्न आहे, इथे काही संख्या दिलेल्या आहेत, हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्या शेवटच्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? ठीक आहे. उतरत्या क्रमाने आता सगळ्यांचा छेद समान आहे, आपण वरच्याच याच्याने उतरता क्रमांक लावू. तर बघा सगळ्यात शेवटी येईल 7/17 म्हणजे ऑप्शन नंबर 1. 54 नंबरचा प्रश्न आहे, 1 ते 15 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती येतात? तर ऑप्शन नंबर 2. बघा 55 नंबरचा प्रश्न आहे, 31/43 आणि 13/43. तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह वापरून पर्याय शोधा. आता बघा छेदस्थानच्या समान संख्या आहेत, मग आपण वरच्या संख्येचा विचार करू आणि त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. बघा 56 नंबरचा प्रश्न आहे, सोबतच्या घड्याळामध्ये निरीक्षण करा, किती मिनिटानंतर बरोबर 2:30 वाजतील हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे. तर बघा आता इथे 12:30 वाजले, 12:30 म्हणजे 1:30 आणि 2:30 2 तासानंतर आपल्याला 2:30 वाजणार आहे. एका तासामध्ये 60 मिनिटं असतात, तर 2 तासानंतर वाजणार आहेत, म्हणजे 60 आणि 60 बेरीज केल्यावरती 120 होतात, म्हणून इथे ऑप्शन नंबर 4 आपला 120 मिनिटे येणार आहे. बघा 57 नंबरचा प्रश्न आहे, खालील रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य संख्येचा पर्याय शोधा. चौरसाची परिमिती बरोबर इथे डॉट डॉट गुणिले बाजूची लांबी, तर इथे चौरसाची परिमिती काढायला 4 म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. 1 मीटर 10 सेंटीमीटर आहे, तिला प्रत्येकी 11 सेंटीमीटर अंतरावर आडवे लोखंडी गज लावले तर गजांची संख्या किती येईल? तर ऑप्शन नंबर 3 9. खालील पर्यायातून विषम संख्येचा पर्याय शोधा. विषम संख्या कोणती येते? तर ऑप्शन नंबर 2 7125. 60वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्तुळास व्यास नाही?
तर बघा हे सर्व जे आपल्या सेंटरमधून गेलेले आहेत ते सर्व व्यास आहेत आणि ऑप्शन नंबर 4 हे सेंटरमधून गेलेली नाही, तर ही काय आहे जीवा, याला कॉर्ड म्हणतात आणि व्यास म्हणजे डायमीटर, ही जी आहे ही कॉर्ड आहे. तर ऑप्शन नंबर 4 हे आपले उत्तर येणार आहे. बघा 61 नंबरचा प्रश्न आहे, खालील पर्यायातून छायांकित भाग दर्शवण्यासंबंधी चुकीच्या जोडीचा पर्याय. बघा 61 नंबरचा प्रश्न आहे, खालील पर्यायातून छायांकित भाग दर्शवण्यासंबंधी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. तर याचा ऑप्शन नंबर 4 हे उत्तर येतं. बघा 62 नंबरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायात कोणत्या भागाकाराचे उत्तर योग्य आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येतं. 63 नंबरचा प्रश्न आहे, 29/3 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील योग्य रूप कोणते. तर बघा याचं ऑप्शन नंबर 1 हे उत्तर येतं, 9/2/3. बघा 64 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या 2, 5 व 10 या तिन्ही संख्यांनी 3×95 येते. 65 नंबरचा प्रश्न आहे, संहिताकडे 347 फुले आहेत. प्रत्येक हारात प्रत्येकी 15 फुले, याप्रमाणे अनुक्रमे किती हार तयार होतील व किती फुले उरतील. बघा 23 हार तयार होतील आणि 2 फुले उरतील. बघा 66 नंबरचा प्रश्न आहे, इथे काही संख्या दिलेल्या आहेत, या उदाहरणात चौकोनच्या जागी कोणती संख्या येईल. तर ऑप्शन नंबर 1 येतो. बघा कबीरने त्याच्याकडील ₹500, ₹100 व ₹50च्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेत 20 रुपयांची नाणी मागितली, तर त्याला ₹20ची किती नाणी मिळाली. तर ऑप्शन नंबर 4 65 नाणी असते. बघा 2 लिटर प्लस 500 मिलीलिटर बरोबर किती. तर याचा ऑप्शन नंबर 2 2.5 लिटर येईल. 69 नंबरचा प्रश्न आहे, मध्यांतर 12:15 सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 30 मिनिटे चालले, तर नाटक किती वाजता संपले. तर 3:45 वाजता. ऑप्शन नंबर 3 आहे. 70 नंबरचा प्रश्न, 1/9 या अपूर्णांकाचे 1/9 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा म्हणजे त्यांची बेरीज 1 येईल. तर याचं ऑप्शन आहे 8. ऑप्शन नंबर 4 8 वेळा असणार आहे. 71 नंबरचा प्रश्न आहे, 500 किलोग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. तर 5000 येईल. 72 नंबरचा प्रश्न आहे, सन 2026 या वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षी त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार येईल. तर ऑप्शन नंबर 1 आहे रविवार. 73 नंबरचा प्रश्न आहे, श्रेयाने प्रत्येकी ₹5 प्रमाणे 7 खोड रबर व प्रत्येकी ₹10 प्रमाणे 10 पेन्सिल खरेदी केल्या. तिने दुकानदारास 200 रुपयांची एक नोट दिल्यास दुकानदार तिला किती रुपये परत देतील. तर ऑप्शन नंबर 3 आहे ₹65. 74 नंबरचा प्रश्न आहे, इरफान दररोज सकाळी 2.5 किलोमीटर धावतो, म्हणजे तो दररोज किती मीटर धावतो. 2.5 किलोमीटर म्हणजे 2500 मीटर. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येणार आहे. 75 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्यांचा गट कोणता आहे. तर ऑप्शन नंबर 3 100, 36 आणि 25. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.